नमस्कार मंडळी, मी श्रीकृष्ण पवार आणि श्रीकृष्ण पवार व्लॉग आहे आपल्या मराठमोळा यूट्यूब परिवारामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मंडळी, आत्ता जस्ट आपण एडवनच्या आशापुरी देवीचं दर्शन घेऊन आलो आणि तिथून थेट आता आपण उतरलो आहे डायरेक्ट मधुकर नगरला, जे म्हणजे एडवनमधून आपण सफायला जाताना जी परतीची वाट आहे त्याच्यामध्येच हार्डली 3 ते 4 किलोमीटरवर आपल्याला मधुकर नगर सापडते। मधुकर नावाचा बसस्टॉप आहे, त्या बसस्टॉपवर उतरून सफायला जाताना डावीकडे आणि सफाळ्यावरून येताना उजवीकडे आपल्याला एक फाटा भेटतो मधुकर नगरला। तर त्या फाट्यावर उतरून इथून पायी प्रवास करतो आहे, म्हणजे जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरवर आपल्याला भवानगड आहे। तर त्या भवानगडाचे आता आपण दुर्गभ्रमंती करणार आहोत। तुम्ही पाहू शकता पूर्ण रस्ता असा सामसूम आहे। आत्ता जस्ट एक गाडी गेली या 2-3 मिनटामध्ये। तर दोन्ही बाजूला अशी गर्द झाडी आहे। तर मंडळी, हा आहे अखिलेश। तर यांनी मला आता इथपर्यंत म्हणजे आपला त्या नाक्यापासून इथपर्यंत सोडलं, त्याबद्दल धन्यवाद। थँक्यू। चला। तर मंडळी, आता आपण पोचलो आहोत भवानगडाच्या मुख्य म्हणजे गेटपाशी आणि इथे ही छान अशी माहिती दिली आहे। ही आपली संस्कृती आहे त्याविषयी, म्हणजे वाघांचं जतन करणं वगैरे त्याविषयी। पण ते वाघाचा फोटो दिला आहे त्यामुळे जरा तर मनात भीती उडाली आहे, कारण पूर्ण निर्जन वस्ती आहे, आजूबाजूला कोणच असं दिसत नाही आणि त्यामध्ये मी एकटाच आलो इथे। हे तरस आलेत, तर ते काय किल्ला पाहायला भेटणार आहे की प्राणी तेच काही कळत नाही आहे। तर मंडळी, आता एक गृहस्थ भेटले, ते म्हणाले की हा पूर्ण वनविभाग आहे ना आपला डहाणूच्या अधिपत्याखाली येतो आणि ते जवळच आता हा समोर तुम्ही पाठीमागं पाहू शकता, हा एक अजून एक गेट आहे। तिथे भवानी गडेश्वर शिव मंदिर आहे आणि या शिवमंदिराला लागूनच आपला भवानगड किल्ला आहे। तत्पूर्वी तुम्ही ती तटबंदीच म्हणू शकतो आपण। तर ही तटबंदी आहे, इथे तटबंदी तुम्ही पाहू शकता। एक मिनिट मला इथून दाखवतो, ही पहा पूर्ण तटबंदी दिसते। तर चला मग आता आतमध्ये जाऊन पाहू भवानगड किल्ला कसा आहे तो। तर मंडळी, आता आपण पूर्ण आजूबाजूचा परिसर पाहिला तुम्ही आणि त्याचबरोबर पाठीमागे जे शंकर मंदिर आहे ते शंकर मंदिरही पाहिलं। शंकर मंदिर सध्या बंद आहे, त्यामुळे आपल्याला काही आत जाता आलं नाही, तर आपण बाहेरूनच दर्शन घेतलं आहे। आणि ते पाहू शकता किल्ल्याच्या बरोबर बाजूचंच आपण असे लहान मुलांसाठी आपलं घसरगुंडी किंवा सिसॉ वगैरे ठेवलेले आहेत, जेणेकरून लहान मुलांची थोडी बहुत करमणूक होईल। तर मंडळी, समोर तुम्ही पाहू शकता ही पूर्ण तटबंदी आहे भवानगड या किल्ल्याची आणि त्यापुढेच आपल्याला गोमुखी दरवाजा मिळेल। तर चला मग आता त्या दरवाजामार्फत आपण आतमध्ये जाऊ आणि किल्ल्याची भ्रमंती करू।
तर मंडळी, आता आपण या गोमुखी दरवाजातून आत आलो आणि आत येताच या दरवाजाच्या उजव्या बाजूसच आपणाला ही मे बी त्यावेळची देवडी असेल, म्हणजे जे पहारेकऱ्यांना राहण्यासाठी किंवा पहाऱ्यासाठी जी काही एक जागा, विशिष्ट प्रकारची जागा बनवलेली असते त्याला देवडी म्हणतात. तरी तुम्ही पाहू शकता, आता इतक्या वर्षानंतरही हे बांधकामावरनं आपल्याला समजते की बाबा या गोष्टीला काय म्हणतात. पण आत्ताचे जे बांधकाम आणि त्यापूर्वीचं बांधकाम जे किती तफावत आढळून येते ते पाहून घ्या. कारण हे जे अवशेष उरले त्या अवशेषावरनं आपणास कळते, निदान कळते तरी आहे की ही वास्तू कुठली आहे, कोणत्या प्रकारची आहे. पण आत्ताचे जे बांधकाम आहे त्यावरून तुम्हाला म्हणजे 5 वर्षानंतरही आपण ओळखू शकत नाही की नक्की बाबा या ठिकाणी काय होतं ते. तर पाहू शकता की कशाप्रकारे याचं बांधकाम झालेलं आहे. आणि एक तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हा किल्ला एकदम युद्ध पातळीवर बनवण्यात गेला. त्यामुळे तुम्ही मध्ये मध्ये पाहू शकता, हे पहा, हे आता हे पूर्ण शैवाळ आहे. पण तुम्ही इथे पाहू शकता की यामध्ये जो चुन्याचा जो वापर असतो, तुम्ही इतर समोरही पाहू शकता, पूर्ण फक्त दगडांवर दगड रचलेले दिसतात आपणास. पण त्यामुळे जो चुना वापरतो तो चुन्याचा वापर फारच कमी केला आहे, किंबहुना केलेलाही नाही आहे. तरी पण हा किल्ला इतके वर्ष झाला अजून आपला तग धरून उभा आहे. तर ही एक गोष्ट आहे बघण्यासारखी आजच्या पिढीला की, आणि शिकण्यासारखी आहे की आपल्या पूर्वजांनी म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांनी किंवा इतर त्यांच्या मावळ्यांनी रक्ताचं पाणी आटवून हे जे काही किल्ले बांधलेले आहेत आणि आजच्या पिढीला आपणास निदान एवढं तरी पाहायला भेटतं आहे, तर ते पाहण्यासारखंच आहे. आणि याचं जतन करणं आपलं प्रमुख कर्तव्य आहे. तर ते प्रत्येकाने पाळा. आणि जर तुम्ही किल्ला बघायला याल तर असं केरकचरा टाकू नका. उलट किल्ल्यावर जो काही कचरा असेल किंवा जो कोणी कचरा करत असेल त्याला रोका आणि तोच कचरा खालती जाताना आपल्यासोबत जाताना खालती घेऊन जा. तर मंडळी, आता आपण हा खालती जो तुम्हाला दरवाजा दिसतो आहे, गोमुखी दरवाजा, त्या दरवाजाने आपण आत आलो आणि त्या इथून असं वळसा घालून इथपर्यंत आता आपण आलो आहेत. आणि इथून तुम्ही पाहू शकता त्या साईडला ही सुद्धा तटबंदी आहे आणि हा एक छोटा बुरुज दिसतो आहे. तर तुम्ही या जागेचं महत्त्व तुम्ही समजून घेऊ शकता की कशा प्रकारे आहे ते. कारण गोमुखी दरवाजा बांधला आहे, शत्रू जेव्हा इकडून येईल तेव्हा त्याचं लक्ष इथे न तो फक्त या किल्ल्याचा जो दरवाजा आहे ते शोधण्याच्या मागे लागेल. आणि त्यामध्ये इकडे जे सैनिक असेल ते इथून त्यांच्यावर हल्ला करून त्या सैन्याला गोमुखाच्या म्हणजे किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी थांबवू शकतो. तर अशा प्रकारे रचना केलेली आहे. आणि ती पहा आपण मगाशी पाहिली ती देवडी पहारेकऱ्यांना राहण्यासाठी. चला तर मग आता पुढचा किल्ल्याची दुर्गभ्रमंती करू. तर मंडळी, आता आपण पोचलो आहोत या भवनगडच्या किल्ल्यावरचा जो पाण्याचा टाका आहे त्या पाण्याच्या टाक्याजवळ. तर हे पूर्ण पाण्याचा टाका आहे आणि यामध्ये पाहू शकता पाणी थोडं स्वच्छ दिसतं आहे. पण एक छान उपक्रम केला आहे या गावातल्याने म्हणा किंवा इतर कोणी दुर्गसंवर्धन प्रेमी आहेत त्यांनी असं वरती जाळं टाकून. नाही तर अजून इकडे जे येणारे पर्यटक आहेत ते येऊन अजून हे जी ऐतिहासिक वास्तू आहे ते घाण करतात. तर तुम्ही इथून पुन्हा हे पाहू शकता, इथे हे पहा, आपली तटबंदी ढासळलेली आहे, इतक्या वर्षानंतर ढासळली आहे. तरी पण अजून अवशेष मी असं पाहून सांगू शकतो की बाबा ही तटबंदी आहे म्हणून. हे पूर्ण पहा, जास्त किल्ला हा मोठा नाही आहे. तो आपण मगाशी खालना जो बुरुज पाहिला पलीकडून तो हा बुरुज आहे. म्हणजे तुम्ही इथून बघू शकता की त्या साईडला आपल्याला केळवेचा किल्ला, माहीमचा किल्ला, परत केळवेमध्ये जो बाणकोट किल्ला आहे तो, हे पूर्ण म्हणजे म्हणजे या किल्ल्यावरून तिकडे नजर ठेवू शकतो. कारण ते सगळे कसे समुद्रसपाटीपासून एकदम काहीच अंतरावर ते किल्ले आहेत. आणि हा किल्ला जरा समुद्रसपाटीपासून थोडा उंचीवर आहे. त्यामुळे या किल्ल्यांवरून त्या किल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एकदम सोयीस्कर असेल. त्यामुळे या किल्ल्याची बांधणी केली असेल. एकूण म्हणजे इथून आता अर्नाळा किल्लाही जवळ आहे, पण या विरारपासून जे डहाणूपर्यंत जे काही किल्ले आहेत समुद्रालगत त्या किल्ल्यांमध्ये अर्नाळा हाच किल्ला जरा क्षेत्रफळाने मोठा आहे. बाकी सर्व किल्ले चौक्यांप्रमाणे बांधले आहेत. तर मंडळी, तुम्ही हे जांघ्या पाहू शकता. या जांघ्यांचा उपयोग तुम्ही बहुतेक वेळा ऐकला असेल. तरी तुम्हाला सांगतो की या जांघ्यांचा उपयोग यासाठी व्हायचा की इथून जर कोणी शत्रू आलं तर इथून या दिशेने आपले जे मावळे असायचे ते इथून तीरकमान सोडून किंवा गरम तेल वगैरे सोडून येणारा जो शत्रू असे त्याला रोखायचे काम हे जांघ्यांमार्फत व्हायचे. इसवी सन 1526 साली पोर्तुगीजांनी वसई किल्ल्याची उभारणी सुरू केली.
व त्याचबरोबर या भागावर वर्चस्व ठेवण्यासाठी शिरगाव, माहीम, केळवे या परिसरात किल्ल्यांची साखळी तयार केली। धर्मांतरासाठी पोर्तुगीजांनी स्थानिक जनतेवर अत्याचार सुरू केले। या जुलमांच्या तक्रारी पेशव्यांकडे गेल्यावर इसवी सन 1737 मध्ये नरवीर चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली गंगाजी नाईक, शंकराजी फडके आणि बाजी रेटरेकर इतर मातब्बर सरदार पोर्तुगीजांच्या समूळ उच्चाटन करण्यासाठी पुढे सरसावले। दांडाखाडीच्या रक्षणासाठी 1737 मध्ये ऐन पावसाळ्यात 2000 मजुरांकडून या भवानगडाची उभारणी करण्यात आली आणि वसई मोहिमेत या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली। तर मंडळी, तुम्ही हा आजूबाजूचा पूर्ण किल्ला पाहिला असालच आणि या किल्ल्यावरचा सर्वात उंच भाग म्हणजे हा आहे। तर हा कदाचित या भवानगड किल्ल्याचा बालेकिल्ला असावा। तर मंडळी, तुम्हाला हे भवानगडविषयीची जी काही माहिती दिली आणि ज्या काही चित्रफिती दाखवल्या त्या तुम्हाला आवडल्या असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास त्वरित मिळतील। चला तर मग अशाच पुढच्या भटकंतीला किंवा पुढच्या दुर्ग भ्रमंतीला भेटू। चला तर मग तोपर्यंत जय शिवराय।